नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री चैतन्य क्लासेस यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे। आज मी इंग्लिश मीडियम अक्षर भारती इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील संतवाणी अंकिला मी दास तुझा ही संतवाणी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला शिकवणार आहे। आता आपण प्रथम प्रस्तावना पाहूयात। संतवाणी 2 अंकिला मी दास तुझा। संत कवी आहेत संत नामदेव महाराज, वारकरी संप्रदायातील थोर संत कवी। संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे। त्यांनी हिंदीत सुद्धा रचना केलेल्या आहेत। पंजाबमध्ये जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत। आता या प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजे दाखले, परमेश्वर कृपेची याचना केली आहे। याचना म्हणजे विनवणी केली आहे। आता आपण प्रथम ही संतवाणी अभ्यासू। अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा। सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे, वणवा लागला सेवनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा। आता यानंतर आपण प्रत्येक ओळीचा अर्थ पाहूयात अतिशय सोप्या साध्या भाषेमध्ये। अग्नी माझी म्हणजे अग्नीमध्ये, पडे बाळू म्हणजे बालक, माता धावे कनवाळू। आता आपण याचा अर्थ अभ्यासूया की कवितेमध्ये या संतवाणीमध्ये श्री विठ्ठलाला, देवाला आई समजून संत नामदेव स्वतःला तिचे बाळ समजत आहेत आणि विठ्ठलरूपी आईने आपल्या बाळाचा मायेने सांभाळ करावा अशा प्रकारचे ते काय करत आहेत, विनवणी करत आहेत। बाळ म्हणजे बालक आणि आई ही कशी आहे, दयाळू आहे की जेव्हा आगीमध्ये जर समजा बाळ पडले तर आई काय करते, धावत जाते आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते। तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा। तर तसा त्याप्रमाणे हे देवा विठ्ठला, माझे काम पूर्ण करण्यासाठी तू धावत ये। मी तुला शरण आलेला तुझा दास किंवा तुझा अतिशय परमभक्त आहे। तुझ्या पायाशी नम्र झालेला मी तुझा दास आहे। अशा प्रकारे संत नामदेव महाराज हे पांडुरंगाला, विठ्ठलाला विनवणी करतात। सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी। झाडावरून अचानक जर पिल्लू खाली पडले तर सवेची म्हणजे तात्काळ, झेपावे म्हणजे झेप घेणे, धरणी म्हणजे जमीन किंवा भूमी। तर झाडावरून जर अचानक पिल्लू खाली पडले तर लगेच पक्षीने काय करते, त्याच्याकडे झेप घेते म्हणजे उडी घेते आणि त्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती काय करते, पटकन जमिनीवर येते। धरणी म्हणजे जमिनी, ती जमिनीवर येते। भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे। आता समजा वत्सरावे म्हणजे काय की वासरू, धेनू म्हणजे गाय, धावे म्हणजे जाणे, लगेच तात्काळ जाणे। जेव्हा वासराला भूक लागते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय लगेच हमरत वासराकडे जाते। वणवा लागला सेवनी, पाडस चिंतित हरणी। आता पाडस म्हणजे हरणीचे पिल्लू, वणवा म्हणजे आग, वनी म्हणजे जंगलामध्ये। तर रानामध्ये किंवा जंगलामध्ये जर मोठी आग लागली तर आपले पाडस पिल्लू त्या आगीमध्ये सापडले तर नाही ना, अशा शंकेने हरणीला काय होते, चिंता वाटते आणि ती व्याकुळ होते। नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा। की शेवटी नामा म्हणजे संत नामदेव महाराज म्हणतात मेघ म्हणजे ढग, तर चातक पक्षी म्हणजे काय, केवळ पावसाचे पाणी पिऊन जगणारा एक काल्पनिक असा पक्षी आहे। म्हणून संत नामदेव महाराज म्हणतात की हे विठ्ठला, तू पाण्याने भरलेला ढग आहेस, त्यातल्या पाण्याचा म्हणजे मायेचा माझ्यावर वर्षाव होऊ दे। मी पावसाच्या पाण्याशिवाय जगू न शकणारा असा कोण आहे, चातक पक्षी आहे की जो फक्त पावसाचे पाणी पिऊनच जगतो। अशा प्रकारचा तो चातक आहे आणि तू पावसाचा ढग आहेस, तर माझे जीवन तू काय कर, सांभाळ। आणि अशी त्यांनी काय करतात, विनवणी करतात। त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की बालकाला वाचवण्यासाठी आई जशी धावत जाते, तसेच पक्षीनी कशी जमिनीवर झेप घेते आपल्याला पिल्लाला वाचवण्यासाठी, तसं गाय कशी भुकेल्या वासराकडे धावत जाते, त्याचबरोबर वणवा जंगलामध्ये लागल्यानंतर हरणी किती चिंतित होते। त्याचप्रमाणे तू सुद्धा पांडुरंगा, विठ्ठला, तू आई आहेस आणि मी तुझा बालक आहेस। त्याप्रमाणे प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक संकटामध्ये तू काय कर,
मला वाचवण्याचा प्रयत्न कर. माझ्यासाठी तू मदतीला धावून ये आणि मी तुझा अतिशय परमभक्त आहे. सतत तुझी कृपादृष्टी माझ्यावर असू दे. जशी आई आपल्या लहान मुलाला किंवा आई आपल्या प्रत्येक प्राणी असू दे, पक्षी असू दे, प्रत्येक आई ही कशी वात्सल्यपूर्ण असे, तसेच तू सुद्धा माझ्यावर सतत मायेचा प्रेमाचा वर्षाव कर. अशा पद्धतीने या संतवाणीमध्ये संत नामदेव महाराज अनेक उदाहरणाद्वारे आपल्या विठ्ठलालाच आई मानतात आणि माझा सांभाळ करण्यासाठी विनवणी करतात. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.